अगर आपने अभी तक से सब्सक्राइब नहीं किया चैनल को तो सब्सक्राइब कर लेना। तर नमस्कार मित्रांनो, रात के बजे है 12। मैं समझा नहीं इशारा, फिर भी व्हिडिओ बहुत क्लियर आ रहा। तर आपण सुरू करूया। 12 वाजले आहेत तरी आपण रात्रीचे व्हिडिओ चालू करत आहोत। तर पहा, आता आपण मागच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्यायचं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल पाहिलोय, म्हणजे त्याच्यामधील जे काय असतील, म्हणजे जे काय आधुनिक आवर्त सारणीमधील कल असतील, तर हे कल जर आपण म्हणजे त्यांचे गुणधर्म, ते गुणधर्मामधील आपल्याला या इयत्तेमध्ये म्हणजे 10वीच्या वर्गामध्ये आपल्याला 3 गुणधर्म आपल्याला शिकायचे आहेत। एक आहे संयोजा, दुसरा आहे अणु आकारमान म्हणजे अणु त्यांचा आकारमान, आणि चौथा आहे धातू व अधातू। हे आपल्याला 3 गुणधर्म आपल्याला इथं आपल्याला शिकायचे आहे। तर आपण डिटेलमध्ये पाहूया। पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळून जातील, ते आपण पाहायचं हो का। तर आपण आता डिटेलमध्ये घेऊया। तर चला पाहूया संयोजा। संयोजा म्हणजे काय? संयोजा म्हणजे व्हॅलेन्सी। व्हॅलेन्सी म्हणजे काय? व्हॅलेन्सी म्हणजे संयोजा, हे तर आपल्याला माहितीच आहे। परंतु संयोजा म्हणजे बाह्यतम कवचामधील जे काही इलेक्ट्रॉनची संख्या असते त्याला संयोजा म्हणतात। उदाहरणार्थ घेऊया आपण। उदाहरणार्थ आहे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, कोणाचंही घेऊ शकतो आपण। कोण आहे हो? हायड्रोजन। हायड्रोजन ॲटम आहे। हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो म्हणून पहिल्या कवचामध्ये बसतो, की हे झाला हायड्रोजन। तर हायड्रोजनची संयोजा किती झाली हो? 1 झाली। म्हणजे बाह्यतम शेवटची जी कक्षा आहे त्या कक्षामधील असलेला इलेक्ट्रॉन म्हणजे त्याची संयोजा झाली। दुसरं आहे हेलियम। हेलियममध्ये किती हो? 2 असतात, त्यामुळे किती आहे त्याची संयोजा? तर हेलियमची 2 असेल संयोजा, हायड्रोजनची 1 असेल। तर लिथियमची किती असेल? पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 मावतात, त्यामुळे दुसरं कवच आपण सुरू करूया। दुसऱ्या कवचात 1, म्हणजे आपण शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन बघायचं। शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन किती आहे? तो 1च आहेत। म्हणजेच लिथियमची किती आहे हो? व्हॅलेन्सी 1 आहे, म्हणजे संयोजा 1 आहे। एवढं आपण ध्यान ठेवायचं। तर हे आपल्याला माहीत आहे की शेवटच्या कक्षातील इलेक्ट्रॉन म्हणजे त्यांची संयोजा, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे नेमकं संयोजा म्हणजे काय। तर मी संयोजा म्हणजे नेमकं काय, तर इथं तुम्हाला फक्त समजण्यासाठी, तुम्ही पाठ करायचं नाही, फक्त समजून घ्यायचं की संयोजा म्हणजे, तर संयोजा म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच कोण आहे हो? संयोजा। हे झालं आपल्याला संयोजा म्हणजे काय आहे ते एवढं आधी क्लिअर झाले। तर आता पहा, आपल्याला इथं विचार करा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत, तर ते आपण विचार करण्याशी सांगूया की मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व त्यांची संयोजा यांच्यात संबंध काय आहे म्हणा। आता मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि त्याच्यामध्ये संयोजा यांच्यात संबंध काय? तर हायड्रोजन, हेलियम, लिथियम झालं। तर लिथियमचं घेऊ आपण, लिथियमपासून घेऊया की त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि संयोजा म्हणजे नेमके त्याच्यात संबंध काय आहे। तर संबंध काय सांगता येते पहा। तर इलेक्ट्रॉन स्वरूपन याचं कसं लिहिता येते? पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचामध्ये 1, हे झालं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन। परंतु त्यांची जी संयोजा आहे, तर संयोजा काय असेल? संयोजा म्हणजे 1। म्हणजे यावरून आपल्याला सांगता येते की हे झालं इलेक्ट्रॉन स्वरूपन, हे इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि हे झाली संयोजा। तर याच्यात फक्त म्हणजे संबंध काय सांगता येते की इलेक्ट्रॉन स्वरूपनामधील बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन हीच त्याची काय असते हो? संयोजा असते। म्हणजे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन स्वरूपनामधील बाह्यतम कवचामधील असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच संयोजा असते। हे म्हणजे दोघांचा संबंध झाला पहा, फक्त समजून घ्यायचं आपल्याला। आणि दुसरा प्रश्न दिला आहे की बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, आम्हाला बी माहीत आहे। तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे म्हणा, तर ते पण माहीत आहे आम्हाला। तर इलेक्ट्रॉनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा, त्यावरून दोन्हीची संयोजा ठरवा म्हणतोय। तर पहा, दोन्हीची इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा म्हणते आधी, म्हणजे कोणाचं? बेरिलियम। तर जर आपण बेरिलियम आहे, बेरिलियम पहा इथं, बेरिलियमचं मी काढतोय की बेरिलियमला किती आहे हो? 4 अणुअंक आहे। 4 असल्यामुळे 2,2 त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आपल्याला लिहिता येते। तर पहिल्या कवचामध्ये 2 मावतात आणि दुसरा कवच पहिला भरल्यामुळे आता दुसरा कवच आपण चालू करूया। दुसऱ्या कवचामध्ये सुद्धा 2 मावलेत, राईट, म्हणजे 4 झालेत। तर हे 4 अणू हे इलेक्ट्रॉन झाले। तर हे बेरिलियम आहे। बेरिलियमचं काय लिहा म्हणले आपल्याला? इलेक्ट्रॉनची म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन लिहा म्हणले, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा आणि त्याच्यावरून दोन्हीची संयोजा ठरवा म्हणले। हे बेरिलियम झालं। तर ऑक्सिजन, आता हे झालं ऑक्सिजनचं।
ऑक्सिजनचा नंबर किती आहे 8 आहे, त्यामुळं पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 6, 6 आणि 2 8. तर आपण काय करूया, पहिला कवच काढूया. पहिल्या कवचामध्ये किती हो 2 आणि दुसऱ्या कवचामध्ये किती मावतात 8 पर्यंत मावू शकतात. मग त्यामुळे आपण किती करूया 1 2 3 4 5 आणि 6 हे झालं. याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिले आपण आणि याचे म्हणजे कवच लिहिले आपण. तर आता याची संयोजक किती असेल हो, तर याची संयोजक असेल 2. शेवटच्या कक्षेतील एलिमेंट जे असेल, तर शेवटच्या कक्षेतील जे काही इलेक्ट्रॉनची संख्या असेल ती त्याची झाली संयोजक. तर ह्याची किती असेल संयोजक 2 असेल आणि ह्याची संयोजक किती असेल 6 असेल. मग परंतु 6 असेल आपल्याला असं म्हणताच येत नाही. कारण सांगतोय मी तुम्हाला, फक्त संयोजक म्हणजे तर एक सांगतो सर्वात महत्त्वाची, की आपल्याला काय करता येते, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या हे जे आपण लिहिलं आहे, तर याच्यावरून थोडंफार डाऊट येऊ शकतो आपल्याला, की इलेक्ट्रॉनची संख्या नसून त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपल्याला काय करता येते हो संयोजक ठरवा येते. मी सांगतो तुम्हाला नेमकं काय असते, संख्या नव्हे तर त्या संख्येवरून किंवा इलेक्ट्रॉनची संख्येवरून ठरवलेले, फक्त समजून घ्यायचं तुम्ही. तर त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून ठरवता येते. पहा आपल्याला आता कसं ठरवायचं सांगतो मी. तर आता याचं काय म्हणतोय आपण, इलेक्ट्रॉन स्वरूपण 6 असेल वाटतं. याचं काय असतं, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 असेल वाटते. तर याचं 2 आहे, बरोबर आहे. परंतु पहा नेमकं काय होते, तर याचं किती असेल मग इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर आता पहा आपण 6ला असं डिवाईड करू शकतो की 1 2 3 4 5 6 हे झालं 6. तर हे किती 7, हे झालं 8. म्हणजे इथं काय नाही, तर फक्त 6च आहे त्या एलिमेंट. मग इथं आता याची संयोजक कशी ठरवायची, तर आपण काय करायचं पहा. आता हे जो आता हे ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजन काय करेल हो, ऑक्सिजन 1 2 3 4 हे 4 जे इलेक्ट्रॉन आहेत, परंतु हे 2 म्हणजे ऑक्सिजन एखाद्या मूलद्रव्याला, आता ऑक्सिजन आता H2O तयार होतं, राईट. H2O पाणी तयार होते. परंतु आता ऑक्सिजन सोबत जर कोणी जर रिॲक्ट झालं, तर ऑक्सिजन काय करेल हो, आता याला काय गरज आहे, 2 इलेक्ट्रॉन घ्यायची गरज आहे याला, राईट. मग याला 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानं किती होते 6 होते, राईट. मग 2 इलेक्ट्रॉन जर याने जर घेतला तर याची 8 म्हणजे शेवटच्या कक्षेतील एलिमेंट किती होतात, म्हणजे इलेक्ट्रॉन 8 होतात. त्यामुळं काय करतो यानं, एकतर 2 इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन घेऊन इथे किती 2 इलेक्ट्रॉन जर घेतलोय तर त्याची शेवटची कक्षा पूर्ण होते, म्हणजे त्यानं फुलफिल होते. परंतु त्यानं 2 घेऊ शकते, किंवा सोपी आयडिया त्याने इथले 2 देऊ टाकते, राईट. इथले 2 दिले तर काय होते, मग इथले 2 जर दिलं असलं तर त्यानं मग इथले 2 इथे पहिल्या कक्षामध्ये 2 राहतात आणि दुसऱ्या कक्षामध्ये 4 राहतात, म्हणजे दुसऱ्या कक्षामध्ये सुद्धा 2 राहतात. मग ते तर काय जमना, म्हणजे किंवा त्याला जर द्यायचं झालं तर पहिला दुसरा कवच उडूनच टाकावा लागेल पुरा. मग त्या दुसऱ्या कक्षामध्ये किती आहे तो 6 आहेत, मग त्याला पूर्ण 6च्या 6 देवावे लागेल. मग तो काय करेल पहा, 6 किंवा त्याला कोणतं सोपं जाईल, मग तुम्हाला काय वाटतंय, तर त्यानं 2 घेतोय, राईट. काय करते त्यानं 2 घेते, म्हणजे 6 देण्यापेक्षा सोपं 2 सहज घेता येते त्याला, म्हणजे सोपं जाते. मग तो काय करतोय 2 घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यावरून आपल्याला सांगते त्याची संयोजक. मग त्याची संयोजक किती असेल, त्याची संयोजक असेल 2. किती असेल त्याची संयोजक 2 असेल, कारण का तो घेणं पसंत करेल 2चं. तर अशा प्रकारे आपल्याला संयोजक सांगता येते. संयोजक आणखी आपण डिटेलमध्ये शिकूया. परत जसं आपण शिकत चालू तसं तुमचे डाऊट क्लिअर होत जातील. पहा फक्त काही डाऊट येत असतील तरी थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करायचं. तर सांगलोय की याची सुद्धा संयोजक किती आहे, म्हणजे संयोजक 2च आहे बेरिलियमची, परंतु ऑक्सिजनची सुद्धा संयोजक किती आहे हो 2च आहे, हे ध्यान ठेवायचं. नाहीतर 6 म्हणशाल, म्हणजे त्याला 2 देण्यासाठी परवडतात, म्हणून त्याची संयोजक किती आहे मग 2 आहे. तर तिसरा क्वेश्चन आहे पहा, आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केला आहे, म्हणजे एखादा तक्ता तयार दाखवले आहे इथं. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्यांची संयोजक लिहा म्हटलेले आहे. तर पहा इथं काय सांगितले आहे, मी घेतलोय पहा पुस्तकच घेतलोय, की इथं काय म्हटलेलं आहे, जर आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केला आहे, म्हणजे हे तक्ता तयार केले आहे आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून. तर त्याच्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहा म्हटलेले आहे. तर आपण तक्ता काढूया. हे
म्हणजे तक्ता काढून देऊन आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतोय. त्याखाली त्या मूलद्रव्यांची संयोजा लिहा म्हटले. तर पहा आता तुमचं संयोजा खूपच क्लिअर डाऊट, म्हणजे तुमचं डाऊट जे आहे ते खूप क्लिअर होऊन जाईल. तर काय करू आपण इथंच लिहूया. तर हे झालं हायड्रोजन, हे झालं हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरान, राईट. बेरिलियम, बोरान, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, कॉपर, सॉरी लई दूरचं गेलं मी, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, राईट. ER असेल पाहिलं, आर्गॉन. आणि शेवटचं आहे पोटॅशियम आणि कॅल्शियम. तर आपण 20 लिहिलो आहे. प्रत्येकाची काय लिहा म्हटले त्यानं. आता मग काय करायचं, आपण याचं लिहूया. याचं किती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण 1 आहे डायरेक्ट, कारण का एकच आहे हायड्रोजन. हेलियमचं किती आहे हो 2 आहे, म्हणजे पहिल्या कक्षातील 2. लिथियमचं 3 अणुअंक असल्यामुळे तर 2 पहिल्या कक्षात, दुसऱ्या कक्षामध्ये 8 मावत राहतात. मग त्याच्यामुळं आपण दुसऱ्या कक्षात 1 असल्यामुळं उरलेला 1 लिहू शकतोय. बेरिलियममध्ये 2,2, बोरानमध्ये 2,3, कार्बनमध्ये 2,4, नायट्रोजनमध्ये 2,5, ऑक्सिजनमध्ये 2,6, म्हणजे फ्लोरीनमध्ये 2,7, तर निऑनमध्ये 2,8 लिहू शकतोय. तर सोडियममध्ये किती लिहू शकतोय 2,8. मग आता दुसरी कक्षा तर भरली, दुसऱ्या कक्षाची व्हॅलन्स किती आहे हो 8च आहे, म्हणजे तो किती 8च समावू शकतोय. त्यामुळं आपल्याला तिसरी कवच घ्यावं लागेल. तिसऱ्या कवचामध्ये किती उरतोय 1 उरतोय. मग तिसऱ्या कवचात तर आपल्याला किती भरता येते, कितीपर्यंत भरता येते माहीत आहे का आपल्याला. तिसऱ्या कक्षामध्ये आपल्याला म्हणजे KLM पर्यंत, म्हणजे KLM हे कक्षामध्ये 18 मावू शकता येते. तोपर्यंत आपण लिहूया. तर 2, 8 आणि इथं परत 2 मावू शकतात. मग आता इथं 2, 8, 3 अशा प्रकारे लिहायचं. 2, 8, 4, 2, 8, 5, 2, 8, 6, 2, 8, 7, 2, 8, 8 लिहू शकतो का हो, लिहू शकतोय आपण. तर मग तर हे किती झालं दुसऱ्या कक्षात झालं. मग आता इथं जर 2 इथं 8 आहे पहा, हे झालं आर्गॉन. तर आता पोटॅशियमला कसं लिहू शकतो पहा इथं. आता पहा इथे किती झालं 2, 8, 8 झाले. मग इथे सुद्धा 2, 8, 8 म्हणजे आता इथं तुम्ही म्हणशाल की 18 लिहावं लागेल तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं 18 लिहायचं डायरेक्ट तिसऱ्यामध्ये, परंतु 18 जर कंप्लीट होत असतील तर डायरेक्ट लिहायचं पहा. परंतु जर नाही होत असतील तर लिहायचं नाही, म्हणजे जे काय आहे तर डायरेक्ट फुलफिल करून आपण नेक्स्ट याच्यामध्ये उडी मारायचं. तर 2, 8, 8 आणि 2 कॅल्शियम असेल आपण लिहू शकतोय. फक्त एवढंच लिहून घ्यायचं. तुम्हाला काय तेवढं 11ला खूप डिटेलमध्ये आहे, फक्त एवढं पाहून घ्यायचं तुम्ही की जसं फक्त लिहिता येते का तुम्हाला. तर याच्यावर आपल्याला संयोजा ठरता येते. तर संयोजा काय आहे, याची 1 आहे, याची 2 आहे, याची 1, याची 2, याची 3, याची 4. आता इथं पहा याची 4 आहे, 4 देऊ शकतो, 4 घेऊ शकतो, म्हणजे याची 4 आहे. परंतु नायट्रोजनला काय 8साठी 8ला जवळ आहे की काय पहा, यानं 5 देणं सोपं की याला दुसऱ्यामधले काय 3 घेणं सोपे हो. याला 3 म्हणजे 3 घेणं सोपं, त्यामुळे याची संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल, मग संयोजा याची 3 असेल. याची तर सांगलोय आपण मागच्या याच्यामध्ये 2 असेल, याची काय असेल 1 असेल, याची काय असेल मग याची 0 असेल, कारण काय यानं काहीच करू शकत नाही. याची सुद्धा 0 असेल पहा, 2 म्हणण्यापेक्षा याची 0च असेल, किंवा यानं देऊन टाकण्यापेक्षा काय करेल, याच्याकडे आहेतच 2 देऊन टाकून काय ढेकळ करेल काय यानं, त्यामुळे याची 0 असेल, म्हणजे ह्या गटातले पुरे 0 असेल. याची 1 असेल, याची 2 असेल, शेवटच्या कक्षेत बघायचं, याची 3 असेल, म्हणजे याला 2 देणं सोपं असेल पहा. याला 1 देणं सोपं असेल, 7 घेणं सोपं असेल का, 7 घेण्यापेक्षा 1 दिलेलेच बरं म्हणते त्यानं. मग हे 2 दिलेलेच बरं, 8 म्हणजे आणि 6 घेण्यापेक्षा हे 3 दिलेलेच बरं, म्हणजे किती 5 घेण्यापेक्षा हे 4 देणं किंवा घेणं, म्हणजे याची 4च असेल, काही करू शकतो यानं, राईट. याची किती असेल हो 3 असेल, याची 2 असेल, याची 1 असेल, याची परत 0 असेल. इथं 2,8,8 म्हणजे 1 असेल याची, म्हणजे पहा पहिल्या गणामधील प्रत्येकाची संयोजी इलेक्ट्रॉन किती असेल 1च असेल, दुसऱ्यामध्ये 2 असेल, हे तर आपण सांगितलंय. परंतु याच्यामध्ये सुद्धा आवर्त प्रत्येक याच्यामध्ये आवर्त सेम असते. याच्यात पहा 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे एकसारखेच कवच असतात पहा. 1 2 3 4 1 2 3 4 असे 4 कवच आहेत पहा, म्हणजे हे एक आपण शिकलोय आपण. तर दुसरा प्रश्न होता बघा, एका आवर्तामध्ये
डावीकडून उजवीकडे जाताना संयुच्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तर स्पष्टीकरण करा म्हणले. तर संयुच्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? तर यात हे 2 आणि 3 मध्ये आवर्तामध्ये सांगा म्हटले. तर आवर्ती कल नेमकं काय आहे, तर कसं बदलते एवढं सांगायचं आहे. तर इथं किती आहे? इथं 1 आहे, इथं 2 आहे, 3 आहे, इथं 4 आहे. परंतु इथं किती आहे? परत 3 आहे, इथं 2 आहे, 1 आहे आणि 0 आहे. म्हणजे काय होते? कमी कमी होतोय. म्हणजे सर्वप्रथम डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाते संयुच्या इलेक्ट्रॉनची संख्या, नंतर परत कमी कमी होते. काही ठिकाणी विशेष ठिकाणापासून नंतर कमी होत जाते असे सांगायचं आपण. याच्यामध्ये सुद्धा तेच होते. तर एवढं करू शकतो की शेवटचा प्रश्न आहे की एका गणामध्ये वरून खाली जर जाताना आवर्ती म्हणजे वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय? म्हणजे आता गणाविषयी घ्यायला आणि गण 1 व 2 व 18 यांचा संदर्भ घेऊन तुमचे स्पष्टीकरण करा म्हणजे. तर मग गणापासून असं सांगता येते की आपल्याला गणापासून खालून जर वरी जात असताना संयुज इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. कारण का इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथं पण एकच आहे, इथं 2 आहे, 2 आहे, 2च आहे. कारण का संयुज इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. एक गण 1 आणि 2 घेतलोय. परत 18व्या गणामध्ये सुद्धा 0 0 0 0 0 अशा प्रकारे आपले सर्व प्रश्न कंप्लीट झाले. तर आपण काय करायचं, हे जे तक्ता आहे तर हे तक्ता अशा प्रकारे पूर्ण म्हणजे लिहून काढायचं. म्हणजे प्रत्येक तक्ता अशा प्रकारे लिहायचा. इथं काय संज्ञा लिहायचं, याचं जे काय अनुअंक आहे ते लिहायचं. म्हणजे 1 2 नंबर किती नंबरचा असेल ते, आणि इलेक्ट्रॉन स्वरूप पण लिहायचं पहा अशा प्रकारे मी जसं लिहिलं तसंच. आणि इथं जे आहे त्याची संयुजा लिहायची खाली. म्हणजे याचे 1 आहे, याचे 2 आहे, याचे 3 आहे, याची असं अशा प्रकारे लिहून काढायचे. म्हणजे प्रत्येक तक्ते तुम्हाला खूप क्लॅरिटी येऊन जाईल पहा. तर आपण सेकंडसुद्धा टॉपिक आता लगेच पाहणार आहोत. अणु आकारमान ॲटॉमिक साईज, राईट. ॲटॉमिक साईज आठवलं असेल तुम्हाला. चला ॲटॉमिक साईज अणु आकारमान आपण पाहणार आहोत. तर इथलं काय ध्यान ठेवायचं नाही पहा. इथं जे मी सांगणार आहे तुम्ही फक्त समजून घ्यायचं फक्त. कारण काय जे सांगणार आहे ते तुम्हाला पहिलंच झालेले आहे. प्रत्येकाला येते, एक परीक्षेत कुठं टाकत नाही पहा. कारण काय हे प्रत्येकाला माहीत झालेले असते. कारण काय 8वी 9वीचंच होय. तर अणूचं जे का आकारमान आहे तर ते एक महत्त्वाचं गुणधर्म आहे, हे तर माहीतच आहे. म्हणूनच आपण शिकत आहोत. महत्त्वाचा गुणधर्म आहे म्हणून. मग जर आपल्याला अणूचं आकारमान म्हणजे अणूचं आकारमान कसं मोजायचं, एवढा छोटा अणू, तर एवढा छोटा अणूचं आकारमान मोजायचं कसं, हे मोठा प्रश्न पडतो सर्वांना. तर अणूचं आकारमान म्हणजे नेमकं काय, तर अणूचं आकारमान म्हणजे अणू काय असतो पहा. अणू गोल असतो, राईट. हे तर आपल्याला माहीत आहे. तर अणू असतो गोल. तर अणू काय करत आहे पहा, अणूला एक केंद्रक ठेवतात. अणूला एक केंद्रक म्हणजे इथून अंतर मोजायचं. आता इथून तर सर्व कसं ठिकाणी अंतर काय असेल, हो सेम असेल. परंतु या अंतराला आपण काय म्हणतोय, त्रिज्या म्हणतोय. तर अणूचा म्हणजे ही त्रिज्या मोजायची. इथून 1 सेंटीमीटर असेल. आता एवढा सेंटीमीटरमध्ये नसतो, अणू नॅनोमीटरमध्ये मोजतात. परंतु आपण समजून घ्या की इथून 1 सेंटीमीटर असेल, इथून 1 सेंटीमीटर असेल, इथून 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरचा अणू म्हणजे आता सर्व कळ काय असेल 1 सेंटीमीटर असेल. म्हणजे केवढा असेल ते आपल्याला माहीत राहते. तर अशाच प्रकारे अणूचं आकारमान जे आहे तर ते अणूच्या कशावरून ठरते, मग अणूच्या त्रिज्येवरून ठरते. हे आपण नोट करून घ्यायचं की अणूचे आकारमान म्हणजे आपण फक्त ध्यानात ठेवायचं. हे काय कुठे येत नाही पहा. अणूचे आकारमान जे आहे त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. हे आपण फक्त ध्यानात ठेवायचं, हो का. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात, हे ध्यानात ठेवायचं. अणूचे जे आकारमान असेल किंवा अणूचे म्हणजेच अणुत्रिज्या म्हणजे नेमकं काय हे सांगितलं आहे तिथं. तर अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यांच्यातील अंतर होय. म्हणजे काय, हे अणू आहे. तर अणू आता पहा, अणू आपण हायड्रोजन हेलियम लिथियमचा घेऊया. तर लिथियमचा घेऊया. तर लिथियमचा पहिल्या कवचामध्ये किती 1 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असतात. आणि दुसऱ्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे अणुत्रिज्या म्हणजे नेमकं त्रिज्या म्हणजे आपल्याला माहितीच असेल की जवळपासून म्हणजे केंद्रकापासून जे शेवटच्या कवचापर्यंतचं अंतर म्हणजे त्याची त्रिज्या आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. हे काय लिहायची गरज नाही किंवा समजून घ्यायची गरज पण नाही आपल्याला. तर फक्त एवढं ध्यान ठेवायचं की अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात, हे एक ध्यान ठेवायचं. कारण का आपल्याला माहीतच असते पहिलं. आणि अणूसाठीचे जे काय म्हणजे अणूसाठी जे एकक वापरतात तो आहे पिकोमीटर. पिकोमीटर किंवा नॅनोमीटर. पिकोमीटर 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटरला 10⁻12 मीटरमध्ये मोजतात. तर 1 नॅनोमीटरमध्ये 10⁻9. तर अणू त्याच्यापेक्षाही छोटा असतो, त्यामुळे आपण पिकोमीटर वापरूया किंवा पिकोमीटर वापरतातच, हो का. मग अणूसाठी पिकोमीटर वापरतात. तर काय वापरतात, तर हे आपण ध्यान ठेवायचं की पिको तुम्हाला नवीन वाटत असेल काही जणाला.
म्हणजे हे काय हे खूप जुनं होते पहा. नंतर 12वीला गेलो तर पिकोमीटर पी एम आपण खूप जागी वापरतोय. रात्रीच्या वेळ दर्शनासाठी PM दर्शवतोय, म्हणजे ध्यान ठेवायचंच म्हणजे. किंवा PM म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी कोणी असतील प्राईम मिनिस्टर म्हणून वापरू शकतोय. तर हे एकक वापरतात. पिकोमीटर हे एकक वापरतात अणू मोजण्यासाठी, हे ध्यान ठेवायचं आपण. एक आपल्याला ध्यान ठेवता येते. तर आपल्याला काय दिलं आहे पहा, काही जणांच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. मग आपण अणुत्रिज्या पाहूया. तर अणुत्रिज्या दिलेल्या आहे पहा, एक मूलद्रव्य आणि अणुत्रिज्या. मी इथे लिहून घेतो पहा, मी इथे लिहून घेतलेला आहे पहा. तर आता इथं सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हा जर मुद्दा तुम्हाला समजला ना, मी धड्याचं तुम्ही पाणी करून टाकले समजून घ्यायचं पहा. कारण का हेच मुद्दा 12वीला ॲज इट इज येते पहा. 12वीच्या 11वीला तुम्हाला हेच येणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच येणार नाही. ते इंग्रजीतून असेल ते की तुम्हाला हे जर समजलं तर ते तुम्ही पाठ करून टाकणार. कारण का तुम्हाला म्हणजे तुम्हीच लिहिणार पहा, डायरेक्ट सरलाच तुम्ही सांगणार की असं असं होईल. पण तर हे मुद्दा तुम्ही खूपच महत्त्वाचा असेल. त्यामुळं आपण याला काय करूया, तर IMP पॉईंट आहे. हा IMP पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे. तर IMP पॉईंट कसा असेल, तर मूलद्रव्य आणि त्याच्या अणुत्रिज्या कशा प्रकारे कमी जास्त होते हे सांगतो. तर पहा मग इथं पहा नेमकं काय केलं आहे. तर ऑक्सिजन, बेरिलियम, कार्बन, नायट्रोजन, म्हणजे इथं पहा नेमकं काय काय दिलेलं आहे. तर आपण इथंच पाहूया. इथं पहा ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, बेरिलियम, म्हणजे बोरान, बेरिलियम, लिथियम, म्हणजे तिथं काही चुकीचं दिले आहेत पहा. तर आपण ते जरा दुरुस्त करून घेऊया नंतर. कोण आहे आता इथं पहा, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे कोण आहे, कार्बन आणि बोरान. तर पहा इथं काय ऑक्सिजन, बेरिलियम, म्हणजे कुठं दिले पहा. ऑक्सिजन, नायट्रोजन म्हणजे ऑक्सिजन, परंतु आपण त्याला दुरुस्त करून घेऊ शकतो पहा. तर काय आहे इथं O असेल तर इथं N असेल पहा. हे चुकीचं दिलं आहे, थोडं प्रिंट मिस्टेक असू शकतोय. ONC इथं परत B असेल, ONC B आणि BE, म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, म्हणजे कार्बन, बोरॉन, बेरिलियम, लिथियम, म्हणजे आपण काय हायड्रोजन आता हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, म्हणजे उलट्या प्रकारे आपण लिहून घेतलोय. तर हे आपल्याला सांगायचं म्हणजे नेमकं काय सांगायचं आहे आपल्याला पहा. आता हे आहे. तर आपण काय घेऊयाच कुठून, आपण आता लिथियमपासून सुरुवात करूया आपण. तर लिथियमचं हे एक लिथियमचं काय आहे, एक अणू आहे. तर लिथियममध्ये आपल्याला माहितीच आहे, लिथियममध्ये किती 2,1 ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. तर म्हणजे पहिला कवच जे आहे, तर पहिल्या कवचामध्ये 2 मावतात आणि दुसऱ्या कवचामध्ये किती मावतात, 1 इलेक्ट्रॉन मावतोय. म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 1, हे झालं. आता हे झालं लिथियमचं. परंतु आता पहा दुसरा पहा, आता हे झालं बेरिलियम. आता बेरिलियमचं घेऊया आपण. तर बेरिलियमचं पहिल्या कवचे 2 आणि दुसऱ्या कवचामध्ये 2, कारण का त्याचा नंबर 4 असतो. तर लिथियम, बेरिलियम आपण अशा प्रकारे घेणार आहोत. तर बेरिलियमचं काय घेणार आहोत, तर पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये सुद्धा किती 2, हे झालं बेरिलियमचं. तिसरं आहे बोरॉनचं 2,3. तर इथे एक आपण डॉट, म्हणजे हे डॉट म्हणजे काय नसून हे त्याचं केंद्रक आहे पहा. तर पहिल्या कवचामध्ये किती 2 आणि दुसऱ्या कक्षामध्ये 3, म्हणजे 1, 2 आणि इथं 3, हे बेरिलियम. तर हे झालं कार्बन. पाहता इथं कार्बनचं घेऊया. तर 2,4. तर हे तुम्हाला पाठ करायचं नाही पावरच्या अणुत्रिज्या, फक्त तुम्ही समजून घेण्यासाठी ते आहे. तर 1, 2, तर दुसऱ्यासाठी 4 आहे, त्याच्यामुळे 1, 2, 3 आणि हे झालं 4 कार्बन. आणि इथं घेऊया आपण नायट्रोजन 1 आणि हे 2, म्हणजेच किती आहे नायट्रोजनसाठी 2,5 इलेक्ट्रॉन स्वरूपण असेल. 1, 2 झाले 5, बता पहा 1, 2, 3, 4 आणि हे झालं 5. तर हे झालं त्याचं. आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपण कशा प्रकारे घ्यायचं आपण बघा. आता हे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, तिथं कसं दिलं नायट्रोजन, कार्बन, बेरिलियम, बोरॉन, लिथियम, म्हणजे पहा नायट्रोजन, कार्बन, बेरिलियम, बोरॉन, म्हणजे बोरॉन, बेरिलियम, लिथियम, म्हणजे उतरत्या क्रमाने दिले. तर आता पहा आपल्याला काय वाटते पहा,
की आता जर आपण जर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन अशा प्रकारे जर गेलो आहे तर त्याची अणुत्रिज्या वाढल्यासारखी वाटते. कारण का तर आपल्याला काय वाटतं की इथं जे इलेक्ट्रॉन आहे, नवीन इलेक्ट्रॉनची भर पडाली, याचा अर्थ तो मोठा होता काय रे बाबा, हे मोठा होते काय म्हणजे याचा अर्थ हे मोठं मोठं होईल असं वाटतं आहे आपल्याला. परंतु तशा प्रकारे काहीच होत नाही. परंतु नेमकं काय होते पाहिजे आता इथं जे आहे यानं काय करतो पहा, म्हणजे हे लिथियम आहे, यानं मोठीच्या मोठी मोकळी जागा घेऊन बसलो आहे राईट. मग इथं मोठीच्या मोठी मोकळी जागा घेऊन बसले. मग यानं काय करतो पहा, हे जे एक इलेक्ट्रॉन आहे याला एक इलेक्ट्रॉन द्यायला परवडते खाली करायला. याला 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा 7 इलेक्ट्रॉन घेऊन इथं 8वी व्हॅलेन्सी म्हणजे पूर्ण करण्यापेक्षा 1 देऊन मोकळं होऊ शकतो यानं. मग 1 देऊन मोकळं होऊ शकतोय अशा प्रकारे याची जागा राहते. मग परंतु इथं आता याच्यापेक्षा थोडं जर आपण जर इथं जर पाहिलो आहे राईट, इथं काय आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत बाह्यतम कक्षेमध्ये. मग याला किती हो, याला 6चीच गरज आहे. आता याला म्हणजे यानं 2 देऊ शकतो राईट, यानं 1 देऊ शकतो, याने 2 देऊ शकतोय. म्हणजे याच्यापेक्षा यानं काय करू शकतोय, देणारा कोण राहतो, धनी राहतो राईट, घेणारा ऋणी राहतो. मग यानं धनी होऊ शकतो, यानं चांगलं यानं धनी होऊ शकतोय. परंतु याच्यापेक्षा धनीसुद्धा कोण होऊ शकतो, यानं होऊ शकतो. कारण की याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हे याच्यापेक्षा चांगला धनी. मग याच्याकडे किती होतो, याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत. मग हे सुद्धा धनी होऊ शकतोय, याच्यापेक्षा हे चांगला धनी होऊ शकतोय. मग हे सुद्धा चांगला धनी होऊ शकतोय कारण का 4. परंतु हे आता धनी म्हणजे धननं दाखवतात हो का, धनी म्हणजे. परंतु हे काय राहू शकतो बा, कार्बन यानं धनी होऊ शकतोय आणि ऋणी होऊ शकतोय. कारण का 1 2 3 4 बाहेरच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे यानं 4 इलेक्ट्रॉन देऊन टाकून धनी होऊ शकतोय राईट. किंवा याने 4 इलेक्ट्रॉन यानं दुसऱ्याची घेते, दुसरे म्हणजे मला द्या 4 म्हणजे 8 तयार होतात, म्हणून तो ऋणीसुद्धा होऊ शकतोय. त्यामुळे यांना धनी किंवा ऋणीची चान्स आहे. परंतु हे जे नायट्रोजन आहे, नायट्रोजनना धनी होण्याचे चान्सच नाहीत. कारण काय, यांना 5 देण्यापेक्षा 3 घेतलेले सोपं की. अशा प्रकारे तो काय करतोय, हे ऋणीच होतोय राईट, म्हणजे मायनस होते, म्हणजे मायनस चार्ज वाढत जातोय. मग याचा अर्थ काय होतोय, जर ज्याच्याकडे जास्त धनप्रभार असेल त्याची काय होते पहा, ॲटॉमिक नंबर म्हणजे त्याचं काय अणु अंक असेल, म्हणजे त्याचं काय म्हणतात अणूचा आकारमान असेल तो काय असेल, कमी असेल. म्हणजे नेमकं सांगायचंच मला असं आहे की याच्यापेक्षा हा जास्त धनी आहे, याच्यापेक्षा हा जास्त धनी आहे, याच्यापेक्षा हा जास्त धनी आहे, परत हे काय झालं, ऋणी झालं आहे. म्हणजे याचं सांगायचं नेमकं तुम्हाला सांगायचं म्हणजे आता याच्याकडे जर असेल तर याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, तर याने याला खेचून धरतोय. म्हणजे हे जे केंद्रक आहे, हे केंद्रक या इलेक्ट्रॉनला खेचून धरतोय. परंतु हे जे इलेक्ट्रॉन आहे तर हे इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनला सुद्धा खेचून धरतोय आणि या इलेक्ट्रॉनला सुद्धा खेचून धरतोय. मग याचा अर्थ यानं जास्त खेचून धरतोय याला राईट, याच्यापेक्षा यानं जास्त, याला म्हणजे दोन्ही कोण लागल ना बल, म्हणजे दोन्ही कोण खेचून धरतोय. मग याचा अर्थ यानं जर एवढा असेल तर याच्यापेक्षा हे काय झालं, हे काय असेल, मोठा असेल की लहान असेल, लहान असेल. कारण काय, याच्यामध्ये धनप्रभार वाढलेला आहे. म्हणजे धनप्रभार वाढलेला असल्यामुळे, म्हणजेच केंद्रकीय धनप्रभार वाढलेला असल्यामुळे त्या म्हणजे एकमेकाकडे ओढले जातोय, त्यामुळे याचा आकार काय होतो, कमी होतोय. परंतु तेच जर आपण इथं बघला, हे झालं केंद्रक राईट, हे केंद्रक याला ओढतोय, परत म्हणजे बाह्यतम कक्षेमधील इलेक्ट्रॉनला याला सुद्धा ओढून धरतोय, म्हणजे त्या कक्षेमध्ये ठेवण्यासाठी. याच्यापेक्षा यानंतर इतरच ओढलेले आहे, परंतु इतर काय आहे, आणखी एका जास्तला ओढलेला आहे. त्यामुळं आणखी सुद्धा हे काय होईल, याच्यापेक्षा लहान होईल. म्हणजे जसं जसं अंक जास्त होत चालला आहे तसं तसं काय होत आहेत, होय लहान होत म्हणजे हे काय होत चालले तर लहान होत चालले तर. म्हणजे याचा अर्थ याची म्हणजे याची जे काय अणु आकारमान असेल तो लहान होत चाललं आहे. एवढंच कारण एकच आहे की धनप्रभार वाढालं आहे राईट. एकतर मग तुम्ही म्हणशाल की इथं आता इथं धनप्रभार थोडंच वाढालं आहे, इथं तर ऋणप्रभार वाढालं आहे. परंतु इथं पहा, बाह्यतम कवचेमधील जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्या बाह्यतम कवचेमधील इलेक्ट्रॉनची संख्या काय होणार आहे, काय आहे, जास्त आहे. मग त्यामुळं काय होत आहे, त्यामुळं अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन होत आहे. याला कॉन्ट्रॅक्शन म्हणतात. तर ॲटॉमिक कॉन्ट्रॅक्शन म्हणतात याला, सांगायचं म्हणजे तुम्हाला. तर याचं कॉन्ट्रॅक्शन होत आहे. तर हे कॉन्ट्रॅक्शनमुळं याची आता हे काय होईल पहा, जास्त म्हणजे चौकट ओढाले ना याला आता, मग हे थोडा लहान होईल. म्हणजे याचा अर्थ यानं मोठा आहे, याच्यापेक्षा यानं मोठा आहे, म्हणजे असं सांगता येत नाही. कारण का हे लहान आहे, हे लहान आहे, याच्यापेक्षा हे मोठा आहे, याच्यापेक्षा मोठा हे आहे, याच्यापेक्षा मोठा हे आहे, याच्यापेक्षा मोठा हे आहे. अशा प्रकारे आपल्याला सांगता येते. म्हणजे हे लहान म्हणजे हे मोठा, याच्यापेक्षा हे थोडं लहान, हे थोडं लहान, हे थोडं लहान, हे थोडं लहान.
तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की नेमकं कशामुळे होते. तर एवढं लक्षात काय ठेवायचं पहा एवढ्यापेक्षा फक्त एवढंच सांगायचं की आवर्तामध्ये म्हणजे आपल्याला लिहायचंच म्हणजे आवर्तामध्ये म्हणजे लक्षात काय ठेवायचं तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजे जसं काय अणुअंक वाढत जातो एकाएकाने म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना आपण एवढंच लिहायचं की काय होते डावीकडून उजवीकडे जाताना फक्त एवढंच लिहायचं की अणु आकारमान कमी होत जातोय. त्याच्यामध्ये कारण एकच आहे की कारण केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे जाताना केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे राईट आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना आता पहा डावी कोण आहे विकली साईड आहे म्हणजे लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन डावीकडून उजवीकडे जाताना म्हणजे हे आहे पहा असे. तर डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे म्हणजे धनप्रभार वाढत चाललो आहे. तर केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे तुम्ही पाठ करून ठेवायचं आता नाही तर म्हणजे तुम्हाला नंतर तर तुम्हाला इझी समजून जाईल. धनप्रभार वाढल्यामुळे काय होतोय अणु आकारमान कमी होत जातो एवढं ध्यान ठेवायचं. अणु आकारमान कमी होत जातो एवढंच एक वाक्य ध्यान ठेवायचं पहा. हे खूप सोपं वाक्य असेल. एवढं वाक्य जर ध्यान ठेवलं तर तुमचे खूप इझी समजून जाईल तुम्हाला. आणखी सायन्स तुम्हाला खूप इझी जाईल 12वी नंतर. तर तुम्हाला एवढं समजून सांगण्यासाठी मला अर्धा तास लागलेला आहे. तर अर्धा तास गेला परंतु आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल हे मी अपेक्षा करतोय. परत व्हिडिओ पहा तुम्हाला क्लिअरिटी येऊन समजून जाईल हो का. तर मग आणखी याच्यामध्ये आपल्याला पाहायचंच म्हणजे आणखी आपल्याला पाहावं लागेल की काय तर आता इथून पहा मी सांगतोय तुम्हाला आता हे लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन म्हणजे आपण आवर्तामध्ये गेलो तर गणाच्या मध्ये काय होते तर गण असते काय असते तर लिथियम कॅल्शियम रुबिडियम सोडियम आणि पोटॅशियम. परत इथं चुकीचं दिलं आहे किंवा चुकीचं न देण्या म्हणण्यापेक्षा आपल्याला म्हणजे काही मूलद्रव्य गाळून दिलेले आहेत इथं. तर इथं सुद्धा मी सांगतो की नेमकं काय होते ते आपण. तर इथं पहा आता आपण तिथं दिल्याप्रमाणे न घेता आपण आपल्या प्रकारे घेऊया. तर लिथियमच्या नंतर किती काय असते हो सोडियम असते म्हणजे जसं आपण खाली येत जातोय. तर इथं पहा इथं दिलेले आहे. तर इथं लिथियम आहे मग इथं लिथियमच्या नंतर सोडियमच्या नंतर काय असेल पोटॅशियम असेल पहा इथं पोटॅशियमचं के आणि रुबिडियम राईट RB असेल त्याच्यानंतर आणि नंतर असेल सीझियम काय सीझियम म्हणजे CS असेल राईट. तर आपण इथं चांगल्या प्रकारे लिहून सुद्धा घेतलो आहे. काय असेल लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम आणि सीझियम. तर इथं सांगायचं नेमकं काय आहे आता इथं पहा तिथं जसं काय म्हणजे तिथं काय वाढला होता हो अणु आकारमान कमी होत गेला कशामुळं केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळं. मग आता इथं नेमकं काय आता तिथं काय सांगतात आपल्याला आवर्तामध्ये म्हणजे आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तामध्ये म्हणजे अणु आकारमान कसा असतो तर डावीकडून उजवीकडे जाताना कमी होत जातो एवढं सांगायचं आपण. कारण जर विचारलं तर कारण का केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे हे झालं त्याचं कारण एवढंच सांगायचं आणि म्हणजे आकारमान कमी होत जातो हे एक सांगायचं. परंतु आता पहा लिथियम सोडियम आता हे काय झालं आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे सांगले आपण. परंतु आता आवर्तामध्ये झालं आता आपल्याला काय सांगावं लागेल गणामध्ये सांगावं लागेल. त्यामुळं आपल्याला हे चांगल्या प्रकारेच माहीत झालं पाहिजे. तर लिथियमसाठी आपण आता असं न लिहून घेता आपल्याला डायरेक्ट समजून सांगता येईल पहा. तर लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम आणि सीझियममध्ये. तर इथं काय होते पहा परंतु याच्यामध्ये आपण आणखी एक करू घ्या लिथियमचं 2,1 याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असेल याचं 2,8 असेल म्हणजे राईट म्हणजे 2,8,1 असेल 2,8,8,1 असेल 2,8,8,8 1 असेल म्हणजे 8 16 8 24 8 1 16 8 24 म्हणजे 24 महिन्यापेक्षा इथं डायरेक्ट इथं 8 आणि इथं 1 असेल. इथं घेऊया आपण पहा 3 म्हणजे 4 आवर्त असतील म्हणजे राईट एवढं असेल. मग इथं काय लिहिता येते पहा आपल्याला नेमकं
तशाच प्रकारे तर लिथियमचं जे काय ॲटॉमिक नंबर आहे म्हणजे इथं कसं होत गेला पहा, लिथियम 152 जर पिकोमीटर जर त्याची जर अणुत्रिज्या असेल तर बेरिलियमची 111 म्हणजे कमी कमी होत गेली पहा. बोरॉनची 74, कार्बनची 77 म्हणजे नायट्रोजनची इथं चुकीचं दिलं होतं थोडं पहा, तिथं ते चुकीचं दिलं, परंतु जसं जसं खाली खाली येत जातोय तसं कमी कमी येतं. एवढंच माहीत करून घ्यायचं आपण. तर आपल्याला लिथियमची दिलेली आहे पहा इथे 151 आणि सोडियमची दिलेली आहे पहा 186 आणि पोटॅशियमचं दिलेलं आहे 231 आणि रुबिडियमची दिलेली आहे 186. इथं काही मला नाही 244 इथं सांगता येते. लिथियम, सोडियम, पोटॅशियम म्हणजे जसं आपण खाली 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 जात जातोय म्हणजे जसं गणामध्ये खाली खाली जात जातोय तसे काय होतं, आवर्त सारणीमधील अणु आकारमान काय होत जाते, वाढत जाते. कारण का त्रिज्या वाढत चालली, राईट. इथं त्रिज्या काय होत चालली होती, कमी होत चालली होती, परंतु इथं त्रिज्या काय चालली, वाढत चालली. म्हणजे याचा अर्थ एवढं सांगता येते की आता इथं नेमकं काय होत आहे पहा, इथं 2 कवच आहेत, राईट. परंतु इथं जर बघलं तर किती आहेत, तिसरा कवच आहे. इथं किती आहे, चौथा कवच आहे. इथं 5वा कवच आहे. याचा अर्थ कवच वाढत चालले. इथं जर लिथियममध्ये 2 कवच असेल तर सोडियममध्ये किती असेल, 3 असेल, याच्यामध्ये 4 असेल, याच्यामध्ये 5 असेल. अशा प्रकारे याचा अर्थ नकर 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 काय होत चालले, मोठी होत चालले. मग याच्यामुळे याचं कारण काय असेल, याचं कारण तर केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे अणु आकारमान कमी होत चालला आहे. कारण का डावीकडून उजवीकडे कशामध्ये, आवर्तामध्ये हे सांगता आलं. परंतु याच्यामध्ये काय सांगता येते, वरून खाली जाताना म्हणजे कशामध्ये, गणामध्ये, राईट. गणामध्ये वरून खाली जाताना काय होते, अणु आकारमान कमी होते. वरून खाली जाताना अणु आकारमान कमी होते म्हणजे त्याचं कारण आपण मध्येच लिहूया. अणु आकारमान काय होते, वाढत जाते. कशामुळे वाढत जाते तर अणु अंक वाढल्यामुळे किंवा एक आवर्त वाढल्यामुळे, राईट. अणु अंक वाढल्यामुळे किंवा आवर्ताची संख्या वाढल्यामुळे किंवा नवीन कवचाची, आपण शुद्ध भाषेत लिहूया, नवीन कवचाची भर पडल्यामुळे काय होते, म्हणजे हे जर पडल्यामुळे ते अणु आकारमान काय होतोय, वाढत जातोय. फक्त एवढे 2च लक्षात महत्त्वाचे ठेवायचं, बस तुमची जिंदगी लाईफ टाईम बदलून गेली पहा. हे एक आणि हे एक, लास्टपर्यंत एवढे 2 ध्यान ठेवा. तुम्हाला NTSCमध्ये किंवा 12वी सायन्स जर घेतले तर तुम्हाला इथून कोणतीही स्पर्धा परीक्षा करा, तुम्हाला याच्यामध्ये काहीच अडथळा येत नाही. म्हणजे हे दोन ध्यान ठेवायचे की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे अणु आकारमान कमी होते. एक झालं आवर्तामध्ये, राईट. आवर्तामध्ये म्हणजे आपण डबल अंडरलाईन करूया आणि इथं गणामध्ये डबल अंडरलाईन करूया. गणामध्ये वरून खाली जात असताना नवीन कवचाची भर पडल्यामुळे म्हणजे हे झालं याचं कारण. इथं काय झालं, केंद्रकावरील धनप्रभार वाढल्यामुळे हे झालं याचं कारण. अणु आकारमान वाढत जातोय, राईट. हे झालं काय होते तर अणु आकारमान वाढत जातोय आणि इथं अणु आकारमान काय होते, कमी होत जाते. हे झालं याचं खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण. एवढं जर आपल्याला समजलं ना तर आपली खूप चांगल्या प्रकारे हे जाईल. तर व्हिडिओ खूप लांबच चाललेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही धातू अधातू आहेत ते एका शॉर्टमध्ये आपण खूप डिटेलमध्ये ते पण घेणार आहोत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना सुद्धा करायला सांगा. धन्यवाद.